आपण रील्सला मोक्कार बघितलं होतं की सिन्नरचं बस स्टँड पडलंय. नक्की आता काय कंडिशन आहे बघितलीच पाहिजे. मग एखादा महिन्यात झालं असेल आपल्याला. आपण आता सिनेमॅटिक शूट करतोय, तर हा शूट करण्यासाठी आपल्याला डायरेक्ट नाशिकला जावं लागलं. हॅलो हाय नमस्ते, मी तुमचा ब्रँडेड पाशा. आज आपण कोथरूड मधून निघालो नाशिकला जायला. मग बस स्टँड वरती आपला मित्र प्रवीण भेटला. त्याचं होतं अकोल्याला काम. मग आपल्याला तो म्हणला चाल मग आपल्या सोबत. 5वी ते 12वी पर्यंत आम्ही दोघं जण एकच सोबत शिक्षण घेतलं. तशी आमची आधी मध्ये भेट होतच राहती. मग त्यानंतर आपल्याला प्रवीणने अकोल्याच्या बस स्टँड वरती सोडलं. मग प्रवीणला आपण बाय बाय केला. आता म्हणलं चलो आपल्याला आता नाशिकला जायचंय. लांबून बघितलं सिन्नर बस उभीच होती. म्हणलं आता झालं काम. मग आपण बस मध्ये बसून घेतलं आणि 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर आपण डायरेक्ट पोहोचलो सिन्नरला. आपण रील्सला मोक्कार बघितलं होतं की सिन्नरचं बस स्टँड पडलंय. हा हेच ते बस स्टँड जे पडलं होतं. पण आता बस स्टँड एकदम टकाटक आहे. मग आता काय ओके कार्यक्रम आहे, आता काय टेन्शन नाही. मग सिन्नरवरून आपल्याला जायचं होतं नाशिकला. मग नाशिकला जायला बस पाहिजे. चंगळेवाले कुहू ही होती नाशिकला जायला बस, पण ती पण झाली छू. त्यानंतर आपल्याला ही बस भेटली जी आपल्याला खरंच आपल्या मंजिलवर सोडणार होती. मग आपण बसमध्ये बसून कंडक्टर दादांकडून तिकीट काढून घेतलं. मग गाडी निघाली सिन्नरवरून नाशिकला जायला. मग बसमध्ये जाता आपल्याला हा कार्यकर्ता भेटला जो आपल्यासारखं ट्रॅव्हलिंगचं काम करतोय. ट्रॅव्हलिंगचं म्हणजे टुरिझमचं. म्हणजे हा टुरिस्ट घेऊन चालला होता त्र्यंबकेश्वरला. मग त्यानंतर तो नाशिक रोडला उतरला. मग आपली गाडी निघाली पुढे जायला. मग आपण नाशिक मध्ये उतरलो आणि डायरेक्ट शूटला गेलो. मग आपण एक करून सगळे शूट करून घेतले. तुम्हाला जर आपले सगळे शूट बघायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी पेज मेन्शन करतो. मग तुम्ही आपले सिनेमॅटिक शूट बघू शकता. चला मग पब्लिक भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत घ्या तुम्ही फॉलो करून. बाय.